नमस्कार. आपण ऐकतोय गुरुवर्य स्वामी सवितानंदजी लिखित प्रश्न आमचा उत्तर तुमचं. आज आपण पुस्तक क्रमांक 3 सुरू करणार आहोत. ह्याचं प्रकाशन केलेलं आहे प्रकाश पर्व प्रकाशन, गुजरात. सर्वप्रथम आपण हा लेख वाचणार आहोत. सुखे येतो घरा नारायण, स्वामी श्री सवितानंदजी. संत श्रेष्ठ तुकोबारायांचं हे वचन आहे. संतांचं वचन कधी मिथ्या नसतं, असत्यही नसतं. त्यांच्या वचनाचा अर्थ समजून घेण्यात आपली बुद्धी मात्र कमी पडते, तोकडी पडते. समज आणि चिंतन कमी पडतं. संतांचं वचन त्यांच्या अनुभवाचे बोल असतात. म्हणून तर ते म्हणतात, हे तो प्रचितीचे बोलणे, मैं तो कहत आँख न देखी. आपण या संत वचनांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. विशेषतः येतो आणि घरा या 2 शब्दांमागे दडलेलं रहस्य आपल्याला शोधायचं आहे. पण त्यापूर्वी अजून 2 संतश्रेष्ठांचं वचन लक्षात घेऊन स्वामी समर्थ रामदास म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात सुरुवातीलाच म्हणते, तरी अवधान एक वेळ दीजे, सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. वरवर बघितलं तर ही दोन्ही वचनं परस्पर विरोधी वाटतील. जगात कोणीही सुखी नाही आणि सर्व सुखासी पात्र होईजे. पण नीट लक्षात घ्या की श्री समर्थांनी जगी हा शब्द वापरला आहे. जग म्हणजे काय हो? ज म्हणजे जन्माला येणं आणि ग म्हणजे गमन करणं. मराठीत एक म्हण आहे, जन्मा आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. असं ज्यांचं जीवन आहे, जन्माला येणं आणि संसार भोगून मरण, त्यात कसलं आलंय आणि कसलं सुख मिळणार आहे? कोण पूर्ण सुखी होणार आहे? याउलट माऊली सर्व सुखासी पात्र होईल हे म्हणतात. हे नेमकं कोणत्या संदर्भात असेल हो? ही ओवी 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे आणि गीतेचा 9वा अध्याय म्हणजे राजविद्या राजगुह्य योग. अर्थातच ज्याला राजविद्या समजली आहे, राजगुह्यचं रहस्य उलगडलं आहे, तो निश्चितपणे सुखी होणार यात शंकाच नाही. आणि राजविद्या राजगुह्य समजून घेण्याची पूर्वतयारी काय आहे? अवधान एक वेळ दीजे, म्हणजे पूर्ण एकाग्रतेने समजून घ्या. संत तुकोबा पण सुखे येतो घरा नारायण म्हणताना नेमकं हे सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त. मग प्रश्न असा आहे की हे नेमकं कसं शक्य होईल? चित्ताची स्थिरता, एकचित्त, अवधान त्यावेळी शक्य होईल ज्यावेळी तुमच्या वासना विकारांना मर्यादा येईल, अल्पता येईल. जेवढ्या इच्छा, जेवढ्या वासना, कामना, तृष्णा, विकार, हव्यास अधिक, तितकी चित्ताची चंचलता अधिक. पातंजल योगसूत्रामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे, योग चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं म्हणजेच योग आहे. चित्तवृत्तीचा निरोध झाला तर काय होईल? तदा द्रष्टुः स्वरूपे वस्थानं समाधिपाद. चित्तवृत्तीचा निरोध झाल्यावर आत्म्याची आपली स्वरूप स्थिती येते, कैवल्य अवस्थेची प्राप्ती होते, स्वस्वरूपाचं भान किंवा ज्ञान होतं, म्हणजेच सुखे येतो घरा नारायण. चित्तवृत्ती निरोध नाही झालं तर काय होईल? नेमकं उलटं होईल. म्हणजे तो द्रष्टा आत्मा स्वतःला चित्तवृत्तीचा अनुरूप समजेल, निजानंदाला दुरावेल. जिज्ञासू साधकांनी पातंजल योगसूत्रावरील एखादी चांगली टीका वाचावी, अभ्यासावी आणि मग तुम्हाला आश्चर्यही वाटेल आणि विश्वासही होईल. तुकोबांच्या या उक्तीबद्दल वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, तुम्ही तो केवळ भार वाहू. विषय भोगाची इच्छा आणि तदजन्य अनुभव चित्ताला सतत चंचल ठेवतात. विषय भोगाच्या इच्छेतून राग द्वेष निर्माण होतो. राग म्हणजे काय? आसक्ती, आपलेपणा, ममत्व. ज्या गोष्टीमुळे, ज्या व्यक्तीमुळे, ज्या वस्तूमुळे, स्थानामुळे, परिस्थितीमुळे आपल्याला सुखाचा अनुभव येतो, त्या सदोदित हव्याशा वाटणं म्हणजे राग. ज्यामुळे दुःख होतं, त्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, स्थानाबद्दल, परिस्थितीबद्दल तिरस्कार, कटुता, ती नकोशी वाटणं म्हणजे द्वेष आहे.
रागद्वेषाने चित्ताची चंचलता वाढत जाते. अशा परिस्थितीत सुखे येतो घरा नारायण शक्यच नाही. मग हे असं कसं शक्य होईल? या पुस्तकात त्याचीच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी चिंतनाला प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ते चिंतन करण्याआधी आपल्याला येतो आणि घरा या शब्दांचं रहस्य समजून घ्यायचं आहे. तुकोबा ज्यावेळी येतो घरा म्हणतात ना, त्यावेळी नेमकं तुम्ही राहता त्या घराला घर म्हटलं आहे का? आणि त्या तुमच्या घरात तो म्हणजे नारायण बाहेरून कुठून येणार आहे का? आध्यात्मिक दृष्टीने याचं उत्तर नकारार्थी आहे. पण त्यावर चर्चा करण्याआधी एक गोष्ट आपल्याला स्वीकारायला हवी. तो नारायण सर्व समर्थ असल्यामुळे तो हेही करू शकेल. म्हणजे तुमच्या राहत्या घरात बाहेरून येऊ पण शकेल. जसं तो जनाबाईला गोवऱ्या थापू लागला ना, सखूबाईला दळण दळू लागला, कबीराचे शेले विणले, नाथांच्या घरी पाणी भरलं. त्याला सर्व काही शक्य आहे. तो तसं करेल देखील. पण तुकोबांना हा अर्थ अपेक्षित आहे का? वरवर तर तसंच वाटेल, पण तुकोबांसारखा संत श्रेष्ठ एवढं मर्यादित सांगणार नाही हे पण निश्चितच आहे. कारण कदाचित तुमचं राहतं घर बदलत राहील, तुम्ही बाहेरगावी असाल आणि नारायण तुमच्या घरी राहील. यात काही अर्थच नाही, सारस्यही नाही आहे. आता दुसरी गोष्ट, जो येऊ शकतो तो जाणार हे पण निश्चित आहे. मग जर तो तुम्हाला सतत अहर्निश प्रतिक्षण तुमच्याजवळ राहावा असं जर वाटत असेल तर आपल्याला याचा गूढार्थ समजून घेतला पाहिजे. आपण अनेक शब्दांचा चुकीचा अर्थ घेतो बघा. 2 उदाहरणं या संदर्भात आपण पाहूया. माऊली हरिपाठाच्या सुरुवातीलाच म्हणजे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. आता आम्हाला सांगा, तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा मंदिरात दर्शनासाठी गेलात. बऱ्याच वेळा काही क्षण नाही पण 1-2 तास पण थांबला असाल. मंदिराचा पुजारी पण 1 दिवसातून अनेक तास तिथेच असतो ना. तर मग तुम्हाला आणि त्या पुजाऱ्याला 4ही तऱ्हेच्या मुक्तीचा अनुभव कधी झाला आहे का हो? नक्कीच नाही. तर मग तुम्ही माऊलींवर खोटं बोलण्याचा सांगण्याचा आरोप कराल का? आहे का ती हिंमत तुमच्यात? तीही नाही. मग याचा अर्थ आपण या ओळींचा अर्थ समजून घेण्यातच गफलत करतो आहे. हा विषय खूप मोठ्या विस्ताराचा आहे. इथे थोडंसं संक्षेपामध्ये सांगतो. आपण ज्या मंदिरात जातो त्या मंदिराची दारं म्हणजे दरवाजे आपण निर्मित केलेली आहेत आणि म्हणून ती देवाची ये द्वारे नाही तर देवाने जे द्वार निर्माण केलं आहे ते भगवान कृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे. नवद्वारे पुरे देही म्हणजे 9 दरवाजे असलेल्या या शरीरात म्हणजेच या शरीराला 9 दरवाजे आहेत. ती पण देवानेच निर्माण केलेले दरवाजे आहेत. पण माऊलीला ते 9 दरवाजे इथे सांगायचे नाही आहेत. भगवान कृष्णांना हे माहीत होतं की अर्जुनाला जे सांगत आहे ते सर्व संजय धृतराष्ट्राला सांगत आहे आणि म्हणूनच न तपस्काय न भक्ताय कदाचन लक्षात घेऊन त्यांनी नवद्वार पुरे देही म्हटलेलं आहे. पण संत मीराबाई तिच्या एका पदात म्हणते, बंगला अजब बना महाराज इस बंगले के 10 दरवाजे. जिज्ञासूंसाठी हे सुंदर भजन आपण पुढच्या पानावर दिलेलं आहे. मग हा 10वा दरवाजा कुठे आहे? तिथे तर तो आहे जिथे टाळू आहे तिथे. योगशास्त्राच्या भाषेत ब्रह्मरंध्र म्हटलेलं आहे तिथे. हो जो 10वा दरवाजा त्यांना अनुलक्षून माऊली म्हणते की देवाची ये द्वारी. आता पुढे म्हटलं आहे की उभा क्षणभरी म्हणजे त्या ठिकाणी क्षणभरासाठी पण तुमची चेतना ऊर्ध्वगामी करून स्थिर झाली की निश्चितपणे मोक्ष मिळणारच आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तरी अवधान एक वेळ दीजे सर्व सुखासी पात्र होईचे आणि ठाईच बैसोनी करा एक चित्त सुखे येतो घरा नारायण. या सर्वांचा सूचित अर्थ एकच आहे. आपण अनेक शब्दांचा चुकीचा अर्थ घेतो. आता दुसरं उदाहरण सांगतो. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ सर्वसामान्य व्यवहारात या शब्दांचा प्रचलित अर्थ स्वपराक्रमाने काहीतरी भौतिक वस्तू मिळवणं प्राप्त करणं असाच होऊन बसलेला आहे. बंगला बांधणं, कार विकत घेणं,
सर्व भौतिक सुखसोयी प्राप्त करून घेणं म्हणजे पुरुषार्थ. आपण ज्या अर्थाने पुरुष शब्द वापरून पुरुषार्थ शब्दाचा अर्थ करतो, तर हेच जर एखाद्या स्त्रीने तिच्या हिमतीने, शक्तीने, बुद्धीने केलं तर त्याला कोणता शब्द वापराल? अध्यात्माच्या दृष्टीने पुरुष शब्दाचा अर्थ होतो पुरुषयते इति पुरुषः. म्हणजे पुरु म्हणजे शरीर. शरीरात जो निद्रिस्त आहे, आराम करतो आहे, अवस्थित आहे, तो पुरुष. पुरुष म्हणजे तो परमात्मा. आणि त्या पुरुषाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा सतत प्रयत्न, पराक्रम म्हणजे पुरुषार्थ. थोडक्यात पुरुषार्थ म्हणजे ईश्वर प्राप्ती. शरीरासाठी जसा पुरु शब्द आहे तसा शरीराला उद्देशून गीतेत भगवान कृष्णाने गेह हा शब्द वापरलेला आहे. गेह शब्दाचा अर्थ घरच आहे आणि भगवान कृष्णाने शरीराला पुरे आणि गेह म्हटलेलं आहे. आता हे लक्षात घेताना संत तुकोबा घरा शब्द त्याच अर्थाने वापरतात, हे लक्षात येईल. घरा म्हणजे तुमच्या शरीरात. याची देह आहे, याची डोळा. येतो म्हणजे काय? तरी बाहेरून कुठून येणार नाही, तर तो तुमच्या आतच असूनही त्याचा तुम्हाला अनुभव होत नाही, ज्ञात होत नाही आहे, जाणीवेच्या क्षेत्रात तर येत नाही आहे. तो परमात्मा जर तुम्ही एकचित्त झालात, तुमचं चित्त चंचलता रहित होऊन स्थिर जर झालं, तर तो आत्मा स्वस्वरूपात स्थिर होऊन तुमच्या जाणीवेच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षेत येईल. अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येईल. खरं तर त्याचा प्रतिक्षण आणि प्रत्येक कृतीत, प्रत्येक स्पर्शात, सर्वत्र आपण त्याचाच अनुभव करत असतो. पण तरीही ते आपल्याला समजत नाही. बऱ्याच वेळा आम्ही एक गंमतशीर प्रयोग करतो. सत्संग प्रवचन करणाऱ्यापैकी ज्यांनी चष्मा लावलेला आहे ना, त्यांना सांगतो, काही क्षण डोळे मिटा, नंतर उघडा. तुम्ही डोळे उघडल्यावर सर्वात आधी काय पाहिलं ते सांगा. लोक तसा प्रयोग करतात आणि म्हणतात, तुम्हाला पाहिलं, टेबल, खुर्ची, फूल, भिंत वगैरे काही पाहिलं असं सांगतात. आम्ही हसून म्हणतो, तुमची सर्वांची उत्तरं चुकीची आहेत. डोळे मिटून डोळे उघडल्यावर सर्वात आधी तुम्ही तुमच्या चष्म्याची काच पाहिली, पण तुम्ही काचेतून दुसरी वस्तू पाहत असल्यामुळे तुम्ही विसरूनच जाता की तुम्ही आधी काच पाहिली आहे. डोळ्यांची काचेची सतत सन्निधी आपल्याला हा अनुभव होऊ देत नाही की आपण सर्वात आधी चष्म्याची काच पाहिली. नेमकं हेच आपलं त्या नारायणाच्या बाबतीत होतं. आपण सतत त्याचा अनुभव घेत असूनही आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणूनच तुकोबा म्हणतात, ठाईच बैसोनी करा एकचित्त. आणि म्हणूनच माऊलीही म्हणते, अवधान एक वेळा देजेई. एके ठिकाणी स्थिर बसण्यासाठी, चित्त स्थिर करण्यासाठी काय करावं लागेल, तर यमनियमांचं पालन करावं लागेल, जीवन संयमित करावं लागेल. आणि ते सांगण्यासाठी आत्मचिंतनास, आत्ममंथनास बाध्य करणारं, मार्गदर्शन करणारं, दिशा दाखवणारं हे 27 प्रश्न आहेत. या 27 प्रश्नांची प्रामाणिकपणे जशी जशी उत्तरे शोधाल, त्या दृष्टीने चिंतन करून स्वतःत यथायोग्य बदल करून आणाल, तर तुकोबांच्या या उक्तीचा, या वचनाचा तुम्हाला पण अनुभव येईल. सुखे येतो घरा नारायण. आणि यासाठी सतत प्रयत्नशील, कर्मशील असणाऱ्या साधकांसाठी मा भगवतीच्या चरणी प्रार्थना की या सर्वांवर कृपामृताचा वर्षाव करून त्यांची ही सदिच्छा, हे ध्येय, हे मनोवांछित पूर्ण करो. तर सज्जन हो, चला आत्ममंथनाला. प्रश्न आमचा, उत्तर तुमचं. या रवीने 2 दोऱ्यांनी स्वतःला घुसळून काढण्यासाठी आणि स्वतःच्या मंथनासाठी तुम्ही तयार व्हावं. तुमची मानसिक तयारी व्हावी, हिम्मत यावी. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, याची प्रेरणा मिळावी. यासाठीच पुढचा लेख पण अवश्य वाचावा, ही विनंती सलगीची. खरं तर पुढील 27 लेख किंवा प्रश्न याच लेखाचा, याच उद्देशाने केलेला विस्तार आहे. म्हणून आधी हा लेख पूर्वी प्रकाशित झालेला आहे, वाचण्याचा आमचा प्रेमळ आग्रह. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.